डोळ्यांच्या आजारामध्ये काही आजार किरकोळ असले तरी ते योग्य वेळी लक्षात घेतले पाहिजे, नाहीतर ते त्रासदायक ठरू शकते। आज आपण स्टाय आणि चॅलेंजियन बद्दल बोलणार आहोत। स्टाय म्हणजे रांजणवडी। डोळ्याच्या बाहेरच्या बाजूने पापणीला आलेला एक फोड। मोस्टली हा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो। तो पेनफुल देखील असतो। याच्यामध्ये सिम्पटम्स काय दिसून येतात? पापणीला फोड दिसून येतो, सूज येते आणि पेनही देखील होतो। स्टाय कशामुळे होऊ शकतो? डोळ्याची अस्वच्छता, डोळ्याला सारखं चोळणं, जुना मेकअपचा वापर, इम्युनिटी कमी होणं, यामुळे मोस्टली स्टाय लक्षात येतो। तसेच स्टाय 7 ते 10 दिवसात बरा देखील होऊन जातो, पण त्यावर ट्रीटमेंट म्हणजे हॉट कॉम्प्रेशन्स, अँटीबायोटिक ड्रॉप्स आणि हायजीन हे मेंटेन केलं की आपण तो अवॉइड करू शकतो। चॅलेंजियन म्हणजे डोळ्याच्या वरच्या पापणीला किंवा खालच्या पापणीला आलेली एक गाठ। ही मोस्टली डोळ्याच्या मेबोबिलियन ग्लँड्स बंद झाल्यामुळे तयार होते। ही गाठ मोस्टली वेदना न होणारी असते। स्टाय प्रमाणे दुखत जरी नसली तरी चेहऱ्यावरती चांगली दिसून येत नाही। यामध्ये सिम्पटम्स काय असतात? पापणीला गाठ दिसून येते, पापणीला सूज येते, डोळा उघडझाप करताना त्रास होतो। चॅलेंजियन कशामुळे होऊ शकतो? तुमची मोस्टली ऑइली स्किन, अनहायजीन आणि मेबोबिलियन ग्लँड्स बंद झाल्यामुळे होतो। यावर ट्रीटमेंट म्हणजे हॉट कॉम्प्रेशन्स, अँटीबायोटिक ड्रॉप आणि इफ रिक्वायर्ड डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सर्जरी देखील लागू शकते। यापैकी काही लक्षणं तुमच्या डोळ्यात दिसून आल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या।